आहोत, त्याच्यामुळे आपला आवाज किती आहे ते बघूया. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात है. कोमनादेवी माते की जय. क्या बात आहे. आणि हाच उत्साह आपला सगळ्यांच्या मनामध्ये हवा. खरं तर तुम्हा सगळ्यांचं प्रथमतः मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आपल्या सगळ्यांना आनंद आहे की आपण या परिवारामध्ये आहोत. ऑक्सिजन पार्क म्हणजेच कोमनादेवी ऑक्सिजन पार्क हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये आपण सगळेजण आहोत. आणि असं म्हणायला हरकत नाही की या परिवाराचे कुटुंब प्रमुख जरी आपल्या वयाने आपल्यापेक्षा लहान असले तरी कुटुंब प्रमुख आमचे नागेंद्र म्हात्रे सर आहेत, कारण त्यांनी हा परिवार निर्माण केलेला आहे. म्हणजे कसं असतं सांगतो, जेव्हा मी करतोय ही जेव्हा भावना आपल्या मनामध्ये येते ना, तेव्हा ते काम संकुचित राहतं. पण ज्या वेळेस हे काम आपलं आहे, हे काम आमचं आहे, आपण असं जेव्हा म्हणतो त्यावेळेस ते काम युनिव्हर्सल होऊन जातं. आणि हे काम आज ऑक्सिजन पार्कचं काम आहे ते एका माणसापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते युनिव्हर्सल झालेलं आहे. आणि म्हणून आपण आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत. एकदा आपण त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतोय. आता आपण एका धाग्यानं बांधलं गेलो, एक माळ निर्माण झाली आहे आणि या माळेनं आपण बरेचसे काम करणार आहोत. खरं तर अगोदरचा आपल्याला बऱ्याच जणांना इतिहास माहिती आहे, बरेच मंडळी नवीन आहेत. ग्रुपच्या माध्यमातून त्यांना माहिती पडतंय की आपलं कार्य काय काय आहे. फार मोठं कार्य आहे आणि हे अतिशय मोठं कार्य असताना या कार्याचे आपण पाईक आहोत, हा आपल्या सगळ्यांना असणारा सार्थ अभिमान आहे. आणि त्यातूनच आपल्यामध्ये असे दोन व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी आपलं कार्य फार मोठं केलंय. प्रथमतः त्या दोन व्यक्तींचा आपण सन्मान करूयात. आणि सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय आदरणीय पोलीस साहेबांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. आणि आपल्या शुभ हस्ते आपण दोन अशा कलाकारांचं आणि किंवा अशा व्यक्तींचं आपण सन्मान करूयात की ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी वेचलं आहे. बरीचशी मंडळी आहेत, परंतु आपल्या परिवारामध्ये दोन मंडळी अशी आहेत. त्यातील पहिला नाव असं आहे, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपलं धावपळीचं धकाधकीचं जीवन आहे. कुठे ॲक्सिडेंट होतो, कुठे काय होतो, कोण आजारी पडतो, ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. परंतु त्यासाठी धावणारी व्यक्ती फार कमी असतात. आणि आज गेली कित्येक वर्ष आपण त्या माणसाला जवळून पाहतोय की त्या माणसाने कधीही रात्र पाहिली नाही, कधीही दिवस पाहिला नाही. झोपेत असताना लगेच फोन आला की अगदी एखादा रुग्ण त्याला जर दवाखान्यात न्यायचं असेल तर तातडीनं उभा राहणारा एकच माणूस आपल्या एरियामध्ये समीर अभिमन्यू पाटील. खरं तर आजही ॲम्ब्युलन्स चालवत असताना स्वतः पेशंटला उचलून घेणार, त्याचबरोबरीनं स्वतः रात्री अपरात्री पेशंटला दवाखान्यात घेऊन जाण्याचं काम, तेही कोणताही मोबदला न घेता, हे फार महत्त्वाचं आहे. मी समीर दादांना विनंती करेन की आपण समोर यायचं. मी साहेबांच्या शुभ हस्ते तुमचा सत्कार करतोय, म्हणजे आपण दोन्ही सन्मान एकत्र होऊ. महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत. आणि आपल्या मातीतील ज्यावेळेस माणसं आणि महिला असतात त्यावेळेस कोणतंही काम छोटं नाही किंवा कोणतंही काम मोठं नाही. खरं तर ऑक्सिजन पार्क आज आपल्याला सजलेलं दिसतंय बघा. जेवढी झाडं दिसत आहेत ना, ती जेवढी झाडं लावलेली आहेत त्याहीपेक्षा ती जगवलेली आहेत. आणि त्या पाठीमागे बऱ्याच जणांचा हात आहे, सगळ्यांचाच हात आहे. परंतु नागेंद्र म्हात्रे भाऊंनी एखादा शब्द जर त्या महिलांना दिला किंवा त्या स्वतः वाटतं त्या महिलांना की आपण जी झाडं लावलेली आहेत ती झाडं जगली पाहिजेत, त्या झाडांना पाणी घालणं, मग पाऊस असू द्यात, ऊन असू द्यात, वारा असू द्यात, काही असू द्यात, त्या झाडांची निगा राखणं आणि ती झाडं जगवणं किंवा आजूबाजूला काही गवत असेल हे सगळं साफ करण्याचं काम आमच्या माता महिला भगिनी करतायत. आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. खरं तर निशाताईंच्या संकल्पनेतून ते आपण करणार आहोत. त्याचबरोबर त्यांचं एक काम सांगतो. 10 दिवस झाले असतील. या 8 ते 10 दिवसांपूर्वी आपण त्यांचा प्रवास पाहिला तर अगदी 8 देशांमध्ये जाऊन आलेले आहेत. म्हणजेच दुबई असेल, चीन असेल, मालदीव असेल, श्रीलंका असेल, कतार असेल, ओमान असेल, अशा वेगवेगळ्या परदेशांमध्ये जाऊन ज्यांनी आपली कला सादर केलेली आहे. आणि आता ते रिटर्न भारतामध्ये आलेले आहेत. परंतु हा असा त्यांचा एवढ्या राज्यांमधला परदेशातला प्रवास आहे. ती व्यक्ती आहे शुभम प्रमोद पाटील. एकदा शुभमला विनंती करून आपण समोर यायचं आहे. आणि त्याला सन्मानित करण्यासाठी पुन्हा एकदा मी साहेबांना आणि मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. कार्याचा आढावा घेऊन आपल्या कार्यासाठी आज असिस्टंट पोलीस उपनिरीक्षक CBD बेलापूर सन्माननीय घनश्याम गवंडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि
मी सरांना साहेबांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते आमच्या या सन्मान ज्यांना देणार आहोत त्या सन्मानित व्यक्तीचा आपण सन्मान करूयात. खरं तर हा सन्मान फार छोटा आहे कारण त्यांचं कार्य अतिशय महान आहे, फार मोठं कार्य. आणि ह्या कशावर जायचं पनवेलमध्ये एक बोंडारपाडा शाळा आहे, कर्जतमध्ये किरवलीवाडी, मंगेश पालीमध्ये भाऊशेतवाडी, अशा प्रत्येक तालुक्यात एक एक दोन दोन शाळा आहेत. त्यांच्याशी मी कनेक्ट असतो. त्यांना रेनकोट बोला, शाळा उपयोगी साहित्य, आणि अगदी जर गरीब असतील आणि असं जर कोण असेल आणि उच्च शिक्षणासाठी जर त्याला जर काय अडचण असेल तर आपण काय अगदी शेडबीट नाही आहे, पण याचा सगळा खर्च आपण करू शकतो. असेल तर सांगा. आणि इथं कुठल्या आदिवासी वाडी असेल तर त्यांच्या काय वया पुस्तकं वगैरे आपण घेऊ शकतो. जास्त का आपल्याला भाषणबाजीची सवय नाही. हा सर्वांचं श्रेय जे ज्याला जातं आहे ते आमचे सार्डे गावचे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे साहेब यांना. कारण त्यांनी ठरवलं की गोष्ट अशक्य असं काहीच होत नाही, ते करूनच दाखवतात. भले मग त्याला कितीही काही अटापिटा करणार तरी चालेल. आणि त्यांची साथ देण्यासाठी आमचे सार्डे गावचे अजित पाटील हे सुद्धा आहे आणि ह्यांच्याकडून नाश्त्याची पूर्ण सोय ही करण्यात आलेली आहे आणि त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि अशीच सेवा तुम्ही देत राहा आणि आम्ही सुद्धा तुम्हाला अशी आम्ही साथ देत राहू. चला, धन्यवाद. घेऊन मी काय करणार आहे, परत कुठेतरी झाडं लावणार, कोणातरी मदत करणार, त्यापेक्षा तुम्ही कार्यक्रमात या. परत 4 दिवसात सांगितलं की तारीख काढलीत का, परत 2 वेळा, म्हणजे त्याला म्हणतात तळमळ. आणि नंतर सांगितलं की हे सगळं जे वैभव उभं झालंय ते कसं झालं. मग त्यानं थोडीशी पाठची दिशा सांगितली की पूर्वी वणवा लागायचा, वणव्यानी सारा लावलेली झाडं जळून जायची. वणवा कोण लावणार, तर एकतर फाट्यावाले आपले. हा विकास मंच ग्रुप हा माहिती नव्हता, पण गेल्या वर्षी नागेंद्र भाऊ ट्रिपमध्ये आले आणि ते आम्हाला जोडले, त्यामुळे आज आम्ही त्यांच्या ग्रुपला जॉईन झालो. त्याबद्दल आम्ही त्यांचं सत्कार चलो फिर से बीज बोए, उम्मीदों को जगाएं, धरती की हर धड़कन को अपने दिल से अपनाएं. पेड़ों की छाँव बुलाए, वापस घर ले जाए, जहाँ ना लाभ का राज हो,
पिशवी आणलीस ना ते दिलीस टायर करायची ते काय सांगायला सही त्याला पेरलं पाहिजे किंवा तुम्हाला त्याला सीडबॉल म्हणतात. सीडबॉल माती लावायची असते ती पेरायची. ते फुलं कसं करू एवढं चांगलं वागाल ना एवढं उद्या पिढी होतं ना तर समजा आपण चांगलं त्याच्यामुळे काठी लावा एक एक काठी लावा एक एक वारं मुलं जरा ती हे उचलतात त्याची त्याची कौता नाहीये म्हणा आग्रिकोली महोत्सव काय त्याची टेस्ट काय केली त्याला 100% जर तुम्ही 100% जर पैसे तिथे झाला ना तिथे काम करतो नाही प्रश्न तुम्ही वस्तू द्या आणि मी पण आहे ना कुठं पण आता माझ्या गाडीत आहे ना बिस्किटची पुढे वगैरे मी आयुष्यात पैसे माझा दिवस जर 3.5-4 हा इथं पेस्ट आहे चला इथं घे चला चालतंय खडे जांभलेला काय नसतं जांभूळ पुढे जाते बस होईल ना झाला होता परफेक्ट पॉईंट तुम्ही बघलाय अरे हे हलकटा इकडे बघ तू काय बघू तू ना आता बघू हात घालशील त्याच्यामध्ये कडक आहे दोरे असते ना त्याचे क्लिप आणून हे चाललं असतं. थांब छोटी चालू आहे तुझे काय के पैसे सांग मामाला. आज सार्डे विकास मंच वृक्षारोपणाचा दिवस आणि जवळजवळ 100वाहून अधिक निसर्गप्रेमी यांनी इथे उपस्थिती दर्शवून वृक्षारोपण मोठ्या उत्साहात संपन्न केलं. या सर्व निसर्गप्रेमींचे मनपूर्वक आभार. निसर्ग वाचवा, निसर्ग वाढवा, निसर्गासाठी काय पण या सर्व वरिष्ठ कनिष्ठ थोर लहानसार सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. चला, कोमनादेवी माते की जय.